मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की यावेळेस प्रचंड विलंब होत आहे वितरणाच्या संदर्भात. आता खरं तर याच्यातनं प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा पण प्रश्न विचार पडला असं साहजिकच आहे की आता लाडक्या बहिणींची गरज संपली आहे का सरकारला. कारण आता याच्या अगोदर लाडक्या बहिणींना वेळेवर वितरण व्हायचे, पण यावेळेचं वितरण मात्र प्रचंड विलंब होतो आहे. सरकारला विनंती आहे की वेळेच्या वेळी वितरण करा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणीला मिळालेला लाभ आणि त्याचा उपयोग योग्य वेळी करता आला पाहिजे, अवेळी वितरण होऊ नये. त्यामुळे साहजिकच आहे सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडत आहे की आता लाडक्या बहिणींची सरकारला गरज संपली आहे का. कारण की बघा, या योजनेचा याच्यापूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी जेवढा गाजावाजा झाला तर तेवढ्याच प्रमाणामध्ये या योजनेचं आत्ता देखील तेवढंच महत्त्व आहे. तरी देखील या वेळेच्या वितरणाला विलंब होताना दिसत आहे. खास करून असं पण नाही आहे की बघा अर्थमंत्री आता सध्या राज्याला नाही, असं पण नाही, अर्थमंत्री पण आहे. त्यानंतर बघा असं पण नाही आहे की वितरण जे आहे नेहमीप्रमाणेच लेट होत असतं, एवढं उशीर किंवा एवढा विलंब वितरणाला होत नाही. त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांना पण विनंती आहे की आदितीताई तटकरे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी देखील वितरणाच्या संदर्भात लवकर पुढाकार घ्यायला पाहिजे आणि वितरण लवकर वेळेवर करायला पाहिजे. कारण की एवढा विलंब जर लागत असेल तर वितरणाला काही अर्थ राहत नाही. आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने जर समजा वेळेवर वितरण होत नसेल तर इथून पुढे आणखी तेवढ्याच ठामपणे हा मुद्दा मांडला जाईल की लाडकी बहीण योजनेचं वितरण वेळेवर व्हायला पाहिजे. या संदर्भात जास्तीत जास्त जे आहे आवाज उठवला जाईल, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ जो आहे तो वेळेवर सरकारने द्यावा. बघा आज 16 तारीख होती, आज सोमवार होता, कोणतंच अशी अडचण नव्हती की आज वितरण देण्यामध्ये काही अडचण यायला पाहिजे होती किंवा काही अशी अडचण असेल. त्यामुळे वितरणाला एवढा विलंब का होतो, स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी बी स्पष्टीकरण द्यावं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की एवढा विलंब का होतो आहे यावेळेच्या वितरणामध्ये. आता बघा खरं तर आज वितरणाचा किमान GR तरी यायला पाहिजे होता. आज 16 तारीख होती, त्यानिमित्ताने आज सोमवार होता, त्यानिमित्ताने 21 तारखेपर्यंत कोणतीही सुट्टी नाही बरं का, फक्त एक दिवस त्याच्यामध्ये सुट्टी आहे. त्यामुळे या मधल्या टायमामध्येच वितरण होईल, पण वितरण वेळेवर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणी या निधीचा उपयोग त्यांच्या नियोजनामध्ये करीत असतात, त्यांना त्याचा थोडा का होईना परंतु हातभार लागत असतो, पण तो वेळेवर लागला तर त्याचा उपयोग होईल. त्यामुळेच लवकरात लवकर वितरण सुरू करावी अशी नम्र विनंती आहे. नेहमीप्रमाणे सरकारने या योजनेला जेवढं महत्त्व दिलं आहे तेवढंच महत्त्व आत्ता देखील देताना दिसायला पाहिजे आणि ते दिसेल वितरण वेळेवर झाल्याच्या नंतरच. त्यामुळे वितरण लवकर करावे आणि 19 जानेवारीचा हप्ता आणि सोबत ज्या लाडक्या बहिणींचा पेंडिंग हप्ता बाकी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तो देखील वितरित करावा, एवढीच या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे. बघा आजही वितरण झालेलं नाही, काही काळजी करू नका. थोडंफार वितरण आता यावेळेस आपल्याला ऑब्व्हियसली दिसतं आहे की पुढेच गेलेलं आहे, परंतु तरी देखील खूपच पुढे जाईल अशातला काही भाग नाही. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा मुद्दा अगदी ठामपणे मांडणार आहोत. लवकरात लवकर वितरण करावे या संदर्भात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.